जय शिवराय. कसे आहेत मतदार राजे? मतदार राजा, कारण का बाबासाहेबांनी तुम्हाला मतदार राजा केला आहे. वन वोट वन व्हॅल्यू. अरे काय निर्लज्ज व्यवस्था. तुम्ही विकताय स्वतःला. एक मताने तुम्ही सरकार बदलू शकता आणि एक मताने स्वतःची सरकार आणू शकता, पण साले तुम्ही विकले जाता 1000 रुपयात, 2000 रुपयात. अरे कुत्रा पण विकत घेतला की 40,000 रुपयात विकत जातो आणि तुम्ही 1000 रुपयात विकले जाता. हे का सांगतोय? छगन भुजबळांचं स्टेटमेंट होतं, मी पक्षावर रागवलो नाही आहे, माझा मुलगा मंत्री झाला पाहिजे. अरे अशा अनेक आमदार खासदारांची मुलं कधी नगरसेवक बनतात, बघता बघता ते आमदार बनतात, कधी कधी खासदार बनतात. म्हणजे गरिबांनी वर नाही यायचं, ह्यांच्या मागे फिरणारे शेपट्यासारखे फक्त फिरा, तुम्हाला शाखा प्रमुख बनवतील. कधी कधी शाखा प्रमुख बनता बनता मेहनतीने त्यातनं 100त एक वर आला तर, आणि तो पण त्यातनंच वर येतो, आणि तो पण मग तसाच तो आमदार झाला, तो खासदार झाला की त्याचा मुलगा कधी आमदार बनेल, खासदार बनेल. म्हणजे छगन भुजबळांचं स्टेटमेंट जे ना, हे काय, माझ्या मुलाला मंत्री बनवा. असे महाराष्ट्रातले अनेक राजकीय लोक आहेत, ते आमदार खासदार झालेत, आता त्यांच्या मुलांना आमदार बनवायचे, त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना मंत्री बनवायचे. साली विकलेली व्यवस्था आहे, आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ह्या सगळ्यांना आता घरात बसवावं लागेल, ती वेळ आली आहे. करतोय काय? विकतोय स्वतःला. समर्थक म्हणून मोर्चे करतोय, यांना मंत्रीपद मिळावं, यांना आमदारकी म्हणून मोर्चे करतोय. साले भडवी लोक आपण विकलोय. कुठल्या व्यवस्थेत जगतोय? संविधान दिलंय शिवरायांच्या विचारातून, त्या संविधानाप्रमाणे देत चालतोय का? आता यांना घरी बसवावं लागेल. आमदाराचा मुलगा आमदार खासदार नाही झाला पाहिजे, यांना घरी बसवायचं तर ही मुवमेंट चालू करावी लागेल. ह्या आमदार खासदारांची मुलं कशी आमदार नगरचं, ह्याची लिस्ट मी महाराष्ट्रात पसरवणार आहे, आणि लिस्ट वाईज जिल्ह्यामध्ये यांना पाडायचं. आता भले इलेक्शन नसेल, पण साखळी निर्माण करा. भारतीय स्वराज्य सेनेच्या माध्यमातून एक साखळी निर्माण करा, एक मुवमेंट निर्माण करा, आणि जो खरा व्यक्ती आहे त्याला पाठिंबा द्यायचा. जी चुकीची व्यवस्था ही बदलावी लागेल. ह्या राजकीय लोकांनी देश गुलाम करून ठेवला आहे, तुम्हा आम्हाला गुलामीत ठेवलेलं आहे. या व्यवस्थेला लाथ मारावी लागेल. आणि काय स्वतः विकता निर्लज्ज नालायक लोकांनो. वन वोट वन व्हॅल्यू. तुम्ही मतदार राजा, स्वतःला ओळखा. माझ्या विचारांना महाराष्ट्रात पोचवा. ज्याला राग येत असेल ना कुठल्या राजकीय लोकांना, त्यांना मी घाबरत नाही आहे, सत्य गोष्ट मांडतोय, आणि हे विचार पोचवा. आणि ही मुवमेंट सुरू करायची आहे. माझ्या नंबरला संपर्क करा. गरीबाचा मुलगा आमदार झाला पाहिजे, नगरसेवक झाला पाहिजे, त्याला गरीबाला गरीबाची जाण आहे. ते व्यवस्था साला राजकारण म्हणजे यांनी बिझनेस करून ठेवला आहे. या ह्यांच्या बिझनेसला व्यवस्थेला उलटून लावायचं असेल ना, तर तुम्हाला आम्हाला एकत्र व्हावं लागेल. आता विकलेच असेच मरा, जर एकत्र यायचं नसेल तर, आणि निवडून द्या ना. भडव्यांनो जागृत व्हा. मी जागृत झालो, अशा अनेकांनी जागृत व्हा.